आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत राजस्थानी डाळबाटी। अगदी हॉटेलसारखी चव पण घरच्या घरी सोप्या पद्धतीने। सर्वात आधी आपण डाळ बनवण्यासाठी अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ धुवून घेणार आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद टाकून कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तोपर्यंत आपण बाटी तयार करण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, 2 ते 3 चमचे तीळ, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेणार आहे। तसेच त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड करणार आहे। त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे कढवलेले तूप घालून घेणार आहे आणि एकत्र एकजीव करून घेणार आहे। लागेल तसे पाणी घालून घट्टसर असे पीठ मळून घेणार आहे। अशा प्रकारे आपण बाटीच्या आकाराचे गोळे करून घेणार आहे। आणि इथे मी इडली पात्रामध्ये वाफेवर स्टीम करून घेणार आहे। आता आपण डाळ फोडणी टाकण्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट टाकून परतून घेणार आहे। त्याच्यानंतर कांदा टाकून परतून घेणार आहे। कांदा भाजत आला की त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे। तेही छान असं भाजून घेणार आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, कांदा लसणाची चटणी टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। त्याच्यानंतर शिजवलेली डाळ टाकून त्याला एक उकळी काढून घेणार आहे। चवीपुरता गूळ आणि थोडीशी चिंच टाकून एक उकळी काढून घेणार आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। अशा प्रकारे आपली डाळ तयार झालेली आहे। तोपर्यंत आपण इकडे बाटी फ्राय करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण बाटीचे काप करून घेऊयात। हे काप तेलामध्ये सोडून फ्राय करून घेऊयात। बाटी जास्त कुरकुरीत हवी असेल तर थोडा वेळ जास्त भाजा, म्हणजे कुरकुरीत होईल। अशाच प्रकारे बाकीच्या बॅचेस पण आपण तळून घेऊयात। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू।